त्या हैदराबादमध्ये IT पार्क बनवायचे म्हणून तिथली ती जंगल काय ते 400 एकरचं तोडलं आणि त्या प्राण्यांचा टाहो ऐकून तुमच्या आमच्या डोळ्यात खरंच पाणी आलं असेल की आपण किती निष्ठुर आहोत माणूस म्हणून, किती निष्ठुर. म्हणजे ज्यांनी हा निसर्ग, ज्यांनी ही पृथ्वी किंवा ज्यांचा खरा अधिवास या सगळ्या ठिकाणी आहे त्यांना आपण शिकवतोय, त्यांना आपण आज बाहेर काढतोय. एक गोष्ट लक्षात घ्या, एक दिवस असा येईल ना, एक दिवस असा, आणि तो लवकर यावा की जसे ते टाव फोडतायत ना तसा माणसानं टाव फोडला पाहिजे. त्याशिवाय आपल्याला किंमत कळणार नाही. आमची अभयारण्य घ्या, फार त्याची माती मोल करून टाकल्या या सरकारने. काय यांची धोरणं नाही, ध्येय नाही. शहरं वाढवत आहेत. एक मुंबई झाली, नवी मुंबई झाली, तिसरी, आता चौथी, पाचवी मुंबया काढत बसा फक्त, ज्याला शहरीकरण वाढत जाऊ द्या. कसल्याही कोणत्याही जंगलांकडे, अभयारण्यांकडे सरकारचं थोडं देखील लक्ष नाही आहे. आणि याचा फटका ना आज नाही, पुढच्या 2-3 पिढ्यांनंतर असा सोसावा लागेल ना बाबांनो, छोटी मोठी गोष्ट नाही आहे. अक्षरशः ऑक्सिजन देखील विकत घ्यावं लागेल, इतकी वाईट परिस्थिती येईल प्रत्येकावरती. आणि माझं तरी मत आहे, जोपर्यंत आम्ही सुधारत नाही ना, चला आपल्यावर अशी वेळ आलीच पाहिजे. त्याशिवाय आपल्याला कळणार नाही नक्की काय करतोय आणि काय केलं पाहिजे.